तर आज आपल्याला आयुष्कामी अध्यायामधील पुढील श्लोक बघायचा आहे. तर श्लोक असा आहे, रसा श्रूयांस मेदोस्ती मज्जशुभ्रानि धातव सप्तदुःश्यामलामुत्र शकृत्स्वेदादयोऽपि च. तर या श्लोकाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये 7 धातू आणि 3 मल असतात. तर 7 धातू कोणते? रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र. तर हे झाले 7 धातू आणि 3 मल कोणते? तर मूत्र, शकृत म्हणजेच पुरुष आणि स्वेद हे 3 मल झाले. तर धातूबद्दल काय सांगितले, की धारणात धातव म्हणजे जे शरीराला धारण करतात ते धातू असतात आणि मलिनीकरणात मलहा म्हणजेच जे शरीरामध्ये राहून शरीराला मलिन करतात, विकृत करतात त्यांना मल असे म्हणतात. अशी धातू आणि मलाची संज्ञा झाली. तर जे दोषापासून म्हणजे जे दोष आहेत 3 दोष वात, पित्त आणि कफ ह्या 3 दोषापासून विकृत होतात, मलिन होतात त्यांना दुष्य असे म्हटलं जातं. आणि सप्त धातू जे आहेत ते सप्तदुष्य आहेत. म्हणजेच ते या 3 दोषापासून विकृत होतात, मलिन होतात. म्हणून यांना काय म्हटलं जातं? दुष्य असे म्हटलं जातं. अशा प्रकारचा हा श्लोक या 3 मल आणि 7 धातूबद्दल सांगणार आहे. धन्यवाद.